हॅलो जीनियसेस, दिस इज दर्शन सर फ्रॉम श्री कोचिंग क्लासेस. ठीक आहे, याआधी आपण 2 लेक्चर कंप्लीट केलेले आहेत. केमिस्ट्री फॉर बिगिनर्स, अशा विद्यार्थ्यांसाठी ज्यांना काहीच येत नाही, ओके, ज्यांना केमिस्ट्रीच्या बद्दल काहीच माहित नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी आपण ही सिरीज सुरू केली आणि आपल्या नवीन बॅचेस सुद्धा स्टार्ट होणार आहेत 15 मे पासून. ओके, ज्याही विद्यार्थ्यांना नीट जेडब्ल्यू सीईटीची प्रिपरेशन करायची असेल त्या विद्यार्थ्यांनी जेवढा होईल तेवढ्या शक्य त्या लवकर कॉन्टॅक्ट करायचा आहे. नंबर मी ऑलरेडी दिलेला आहे. ॲड्रेस जो असणार तो नवीन ॲड्रेस असणार रेणुका माता मंदिरासमोर, बाळापूर पातूर रोड, वाडेगाव. ओके, आपली जी की अकोल्याची आपली जी की वाडेगावची ब्रांच असणार ती आपण ओके जी आधीची जागा होती तिथून आपण शिफ्ट केलेली आहे रेणुका माता मंदिरासमोर. ठीक आहे, त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांना नीट जेडब्ल्यू आणि सीईटीची प्रिपरेशन करायची असेल ओके दॅट पीपल विल बी कॉन्टॅक्ट ॲज अर्ली ॲज पॉसिबल. कारण आपण या वर्षीपासून 70 स्टुडंट्सच बॅच घेणार आहोत, ज्यामध्ये 35 मेडिकलसाठी आणि 35 इंजिनिअरिंगसाठी. ओके, आपण अशीच 70 स्टुडंटची बॅच घेणार. ओके, रजिस्ट्रेशन आपले ओपन झालेले आहे. शक्य होईल तेवढा लवकर रजिस्ट्रेशन करून घ्या आणि आपलं सीट जे असणार ते सिक्युअर करा. ठीक आहे, चला स्टार्ट करू आपण. केमिस्ट्री फॉर द बिगिनर आहे ना, दिस इज लेक्चर नंबर 3 आहे ना. हे जे लेक्चर असणार ते काय असणार, लेक्चर नंबर 3 असणार केमिस्ट्री फॉर बिगिनर. अशा विद्यार्थ्यांसाठी ज्या विद्यार्थ्यांना केमिस्ट्री बद्दल काहीच माहिती नाही आहे, ओके, अशा विद्यार्थ्यांसाठी ही सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे आणि ज्या नवीन बॅचेस असणार त्या याच दृष्टिकोनातून आपण स्टार्ट करणार आहोत की आपल्या विद्यार्थ्यांना काहीच माहित नाही आहे. ॲक्च्युअली वी हॅव स्टार्टेड फ्रॉम द निगेटिव्ह टू 0 अँड फ्रॉम 0 टू द पॉझिटिव्ह. ठीक आहे, चला स्टार्ट करू आपण. ओके, आजचा नवीन टॉपिक. याआधी आपण पाहिलं मॅटरचं क्लासिफिकेशन, केमिकल बेसिसवर आणि फिजिकल बेसिसवर मॅटरचं क्लासिफिकेशन केलं. ओके, पण मॅटरचं क्लासिफिकेशन केल्यानंतर आपल्याला एक समजलं काय की हे जे मॅटर असणार ते वेगवेगळ्या प्रकारचे असतील, पण ॲक्च्युअली जे मॅटर असणार, ॲक्च्युअली ज्या वस्तू असतील ज्या आपल्याला दिसून राहिल्या त्या नेमका कशाच्या बनलेल्या असतात याची हिस्ट्री आपण नंतर पाहणार आहोत. पण सध्या आपण फक्त बेसिक गोष्टीच आपण पाहणार आहोत. ओके, ज्या गोष्टी आपल्याला किंवा स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक असतील त्या गोष्टी आपण पाहणार आहोत. कारण यानंतरचा जो चॅप्टर असणार हळूहळू आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटमच्या इकडे वळणार आहोत. क्लिअर, वी हॅव बीन ॲक्च्युअली मूव्हिंग टुवर्ड्स द स्ट्रक्चर ऑफ ॲटम. क्लिअर, ओके. त्यानंतर केमिकल बॉन्डिंग, पिरियोडिक टेबल हे चॅप्टर जे आहे ते सुरू होते. पण आधी आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटमला थोडंसं समजून घेऊ. ठीक आहे, पण त्या स्ट्रक्चर ऑफ ॲटमला समजायच्या आधी आपल्यासाठी काय महत्त्वाचं असणार, ह्या बेसिक गोष्टी महत्त्वाच्या असतील. कारण ह्या गोष्टी जर आपल्याला समजल्या नाही तर समोरचा चॅप्टर सुद्धा आपल्याला समजणार नाही. ठीक आहे, म्हणून स्टार्ट करू आपण. ओके, बेसिक्स पासून जिथं आपल्याला काहीच माहित नाही. आता आपल्याला माहित आहे प्रत्येक वस्तू जे असणार, क्लिअर आहे ना, मॅटर जे असणार, मॅटर कोणाला म्हणतो आपण, ज्याला मास आहे अँड विच ऑक्युपाय स्पेस इन द युनिव्हर्स, वो हमें समझ में आया. ते आपल्याला समजलं. हे समजलं आपल्याला की मॅटर वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ठीक आहे, पण ऍक्च्युअली ह्या मॅटरचा सर्वात छोटा पार्ट कोणता असणार, म्हणजे हे जे काही मॅटर असणार, ज्या वस्तू आपल्याला दिसून राहिल्या ते नेमका कशापासून बनलेल्या असणार, दॅट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, मग ह्या सर्वात मोठ्या ज्या वस्तू आपल्याला दिसून राहिल्या, मोठमोठ्या ज्या वस्तू दिसून राहिल्या त्या कशापासून बनलेल्या असतात. ओके, ज्यावेळेस आपण काय केलं त्याचं क्लासिफिकेशन केलं. ओके, ज्यावेळेस आपण त्याला तोडत गेलो त्यावेळेस आपल्याला सर्वात शेवटी असं समजलं की प्रत्येक वस्तू जी असणार ते कशापासून बनलेली असणार, एकदम छोट्या छोट्या पार्टिकल पासून बनलेले असणार आणि तो जो काही छोटा आणि अल्टिमेट पार्टिकल असणार त्याला काय म्हणतो आपण, ॲटम असतो. ठीक आहे, सो वी हॅव बीन फाउंड दॅट. ओके, आपल्या असं लक्षात आलं की सर्वात छोटा जो पार्टिकल असणार मॅटरचा आहे ना, वस्तूचा सर्वात छोटा जो पार्टिकल असणार ज्याच्यापासून ह्या मोठमोठ्या वस्तू बनलेल्या असतील. आपण पाहिलं होतं की मॅटर लिव्हिंग असते, मॅटर नॉन लिव्हिंग असते. ओके, मॅटर सॉलिड मध्ये असते, लिक्विड मध्ये असते, गॅस मध्ये असते. ओके, वेगवेगळ्या स्टेट मध्ये असणार. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पाहिलं मॅटर जे असणार ते कंपाऊंडच्या फॉर्म मध्ये सुद्धा असतात, एलिमेंटच्या फॉर्म मध्ये सुद्धा असतात. ओके, मॉलिक्यूलच्या फॉर्म मध्ये सुद्धा असतात. क्लिअर, ओके, हे पाहिलं आपण. ओके, वेगवेगळ्या फॉर्म मध्ये आपल्याला आढळते, काही प्रॉब्लेम नाही. पण ऍक्च्युअली हे जे मॅटर असणार, जी वस्तू असणार ती नेमकी बनलेली कशापासून असणार, दॅट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, मग ज्यावेळेस रिसर्च करण्यात आला, शोध करण्यात आला आहे ना, दिस इज नॉट अ हिस्ट्री ऑफ वन डे. ही एका दिवसाची कोणती हिस्ट्री नाही आहे. ठीक आहे, या हिस्ट्रीसाठी आहे ना जवळजवळ 100-200 वर्ष लागले आहेत. ओके, हे समजण्यासाठी की मॅटरचा सर्वात छोटा पार्ट कोणता असणार. कारण ज्या वेळेस या गोष्टीचा विचार करण्यात आला त्यावेळेस ओके जे टूल्स असणार, ओके, जे केमिस्ट्रीचे टूल्स असणार, ओके, ते केमिस्ट्रीचे टूल्स एवढे ॲडव्हान्स झालेले नसतात, इक्विपमेंट एवढे ॲडव्हान्स नसतील म्हणजे काय नव्हते. ओके, त्यामुळे आपल्याला नाही समजलं. ओके, पण तरी सुद्धा इंडियन ओरिजिनचा सायंटिस्ट ज्याचं नाव असणार महर्षी कणाद यांनी सांगितलं होतं काय की प्रत्येक जे काही मॅटर असणार ते कशापासून बनलेले असणार, छोट्या छोट्या पार्टिकल पासून बनलेले असणार, ज्याने काय म्हटलं, परमाणू असं म्हटलं. ठीक आहे, नंतर त्याला आपण ॲटम एक्सेट्रा एक्सेट्रा. क्लिअर आहे. ओके, नंतरची डिस्कवरी आपण करू आहे ना, हळूहळू त्या चॅप्टर मध्ये आपण जो स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये डिस्कवरी कशी झाली ॲटमची. ठीक आहे, ओके, जे काही ॲटमची हिस्ट्री असणार त्याला आपण नंतर डिस्कस करू. सर्वात आधी डिस्कस करू हा ॲटम काय असतो. क्लिअर, ॲटमच्या आतमध्ये काय असते, ॲटमच्या बाहेर काय असणार आहे ना, नेमकं काय असणार. ओके, तर ॲटम काय असणार, इट इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ ॲन मॅटर. मॅटरचा सर्वात छोटा जो पार्टिकल असणार तो कोणता असणार, ॲटम असणार. म्हणजे मॅटरला जे आपण तोडत गेलो तर सर्वात शेवटी आपल्याला असं आढळणार की हे जे मॅटर असणार, ही जी वस्तू असणार ती कशापासून बनलेली असणार, एकदम छोट्या छोट्या पार्टिकल पासून बनलेले असणार आणि ते जे काही छोटे आणि अल्टिमेट पार्टिकल असणार त्या छोट्या आणि अल्टिमेट पार्टिकलला काय म्हटलं, ॲटम असणार.
सो व्हॉट इज ॲटम? ॲटम कशाला म्हणतो आपण? क्लियर, इट इज अल्टिमेट और इट इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर. मॅटरचा सर्वात छोटा जो काही कण असणार, मॅटरचा जो काही सर्वात छोटा पार्टिकल असणार, तो दुसरं तिसरं नाही काही असून काय असणार, तो ॲटम असणार. क्लियर, म्हणजे कोणतीही वस्तू असणार ज्यावेळेस आपण त्याला तोडणार आणि सर्वात शेवटच्या लेवल पर्यंत जाणार. ओके, तर आपल्याला असं सापडणार की याचा सर्वात शेवटचा जो पार्टिकल असणार तो कोणता असणार? ॲटम असणार. म्हणजे प्रत्येक वस्तू हे कशापासून बनलेली असणार? ॲटम पासून बनलेली असणार. ती कोणती असो, लिव्हिंग असो, नॉन लिव्हिंग असो, सॉलिड असो, लिक्विड असो, गॅस असो, ओके, कोणत्याही स्टेट मध्ये असो, कोणत्याही फॉर्म मध्ये असो, कंपाऊंडच्या फॉर्म मध्ये असो, एलिमेंटच्या फॉर्म मध्ये असो, क्लियर, ओके, कोणत्याही फॉर्म मध्ये असो, ऍक्च्युअली इट इज मेड अप ऑफ द व्हेरी स्मॉल अँड टायनी पार्टिकल अँड दॅट स्मॉल अँड टायनी पार्टिकल विल बी कॉल्ड इट एज द ॲटम. त्याला काय म्हटलं? ॲटम असणार. ओके, आता हा जो काही ॲटम असणार हा कशापासून बनलेला असणार? हा ॲटम बनलेला असणार न्यूक्लियस आणि एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट पासून. क्लियर, म्हणजे जो ॲटम असणार त्याच्या सेंटरला काय असणार? तो न्यूक्लियस असणार. क्लियर आहे ना? आणि त्याच्यानंतर न्यूक्लियसच्या भोवती काय असणार? काही जे काही पार्टिकल असतील ते घुमत असतील, फिरत असतील. ठीक आहे. नाउ दिस ॲटम, हा जो काही ॲटम असणार, ओके, दिस ॲटम विल बी कन्सिस्ट ऑफ, हा जो काही ॲटम असणार या ॲटम मध्ये काय असणार? या ॲटम मध्ये असणार बाबू काय? न्यूक्लियस. ठीक आहे. आणि काय असणार? एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट, एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट, ओके, न्यूक्लियसच्या बाहेरचा पार्ट. क्लियर, म्हणजे ॲटम मध्ये काय असणार? दोन पार्ट असणार. एक असणार सेंट्रल पार्ट, सेंटरला असणारा ज्याला आपण न्यूक्लियस असं म्हणू, आणि त्याच्यानंतर एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट म्हणजे काय असणार? न्यूक्लियसच्या बाहेरचा पार्ट. ठीक आहे. म्हणजे ॲटम जो असणार तो दोन कंपोनंट पासून बनलेला असणार. एक असणार न्यूक्लियसच्या आतमध्ये आणि दुसरं असणार न्यूक्लियसच्या बाहेरचे पार्टिकल. ठीक आहे. ओके, मग पाहू आपण हळूहळू क्लिअर की न्यूक्लियस मध्ये काय असणार. ओके, ज्यावेळेस आहे ना ॲडव्हान्समेंट झाला सायन्स मध्ये, ओके, वेगवेगळे टूल्स आणि टेक्निक्स आपण डेव्हलप केला, त्यावेळेस आहे ना इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या खाली जाऊन आपण पाहिलं काय की हा जो ॲटम असणार हा कशापासून बनलेला असणार? एकदम छोट्या छोट्या पार्टिकल पासून बनलेला असणार. क्लिअर, ज्याला काय म्हणतो आपण? सब ॲटॉमिक पार्टिकल असं म्हणतो. ठीक आहे. आता हे सब ॲटॉमिक पार्टिकल कोणते असतील? तर काही पार्टिकल न्यूक्लियसच्या आतमध्ये असतात आणि काही पार्टिकल न्यूक्लियसच्या बाहेर असतात. ठीक आहे. म्हणजे जो ॲटम असणार त्याचा जो न्यूक्लियस असणार तो कसा असणार? तो सॉलिड असणार. क्लिअर आहे, सॉलिड पार्ट असणार. क्लिअर, भरलेला पार्ट असणार, सॉलिड पार्ट असणार जिथं पूर्ण ॲटमचं मास कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं. ठीक आहे. तो जो पार्ट असणार त्याला काय म्हणतो आपण? न्यूक्लियस असं म्हणतो. क्लिअर, ओके, म्हणजे जो ॲटम असणार ॲटम मध्ये दोन पार्ट असणार. कोणता असणार? तो न्यूक्लियस. जो सेंट्रल पार्ट असणार तो कोणता असणार? न्यूक्लियस असणार. आणि न्यूक्लियस मध्ये, ओके, न्यूक्लियस मध्ये जे छोटे छोटे सब ॲटॉमिक पार्टिकल असणार, ओके, त्याला काय म्हणू आपण? न्यूक्लियॉन्स असं म्हणतो. न्यूक्लियॉन्स, न्यूक्लियस मध्ये राहणारे न्यूक्लियॉन्स. ठीक आहे. म्हणजे जो ॲटम असणार त्याच्या सेंटरला काय असणार? न्यूक्लियस असणार. आणि जो न्यूक्लियस असणार त्याच्या आतमध्ये राहिलेले जे काही सब ॲटॉमिक पार्टिकल असणार त्याला काय म्हणू आपण? न्यूक्लियॉन्स असणार. ठीक आहे. मग हे न्यूक्लियॉन्स कोणते असतील? तर न्यूक्लियॉन्स असतील आपले काय? पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल, पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल ज्याला म्हणू आपण काय? प्रोटॉन. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर न्यूट्रल पार्टिकल, ओके, न्यूट्रल पार्टिकल ज्याला काय म्हणू आपण? न्यूट्रॉन असं म्हणू. ठीक आहे. म्हणजे जो ॲटम असणार त्याच्या न्यूक्लियस मध्ये काय असणार? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असणार. प्रोटॉन जो असणार ते पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल असणार आणि न्यूट्रॉन जे असणार ते इलेक्ट्रिकली न्यूट्रल असणार, म्हणजे त्याच्यावर कोणताच चार्ज नसणार. आता चार्ज कसा असणार, कसा नसणार हे आपण नंतर पाहू. चार्ज किती असणार, काय असणार, त्याचं कॅल्क्युलेशन कसं करण्यात आलं उसको हम लोग बाद में देखेंगे, त्याला आपण नंतरच्या लेक्चर मध्ये पाहू. ठीक आहे. आता सध्या तर फक्त एवढंच फोकस करू आपल्याला की ज्या बेसिक गोष्टी असतील त्या आपल्याला माहित पाहिजे. क्लिअर, का बरं माहित पाहिजे? कारण समोर ज्यावेळेस मी स्ट्रक्चर ऑफ ॲटम शिकवणार त्यावेळेस ह्या गोष्टी तुम्हाला क्लिक व्हायला पाहिजे. कारण जर ह्या गोष्टी क्लिक नाही झाल्या तर काय होणार? तो चॅप्टर समजण्यासाठी थोडंसं हार्ड होणार. आणि रिमेंबर, ॲटॉमिक स्ट्रक्चर असणार, केमिकल बॉन्डिंग असणार, हे असे चॅप्टर असतील की त्याच्यात 101% क्वेश्चन विचारले जाणार नीटमध्ये, जेडब्ल्यू मध्ये किंवा सीईटी. सो दिस चॅप्टर विल बी व्हेरी इम्पॉर्टंट आहे ना. केमिकल बॉन्डिंग असणार, ॲटॉमिक स्ट्रक्चर असणार, हे चॅप्टर खूप जास्त महत्त्वाचे आहेत एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा. क्लिअर आहे. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा आणि याच्याशिवाय केमिस्ट्री तर बनणारच नाही. ठीक आहे. कारण दिस दी फंडामेंटल ऑफ केमिस्ट्री, देअरफॉर दिस चॅप्टर्स विल बी व्हेरी इम्पॉर्टंट. पण त्या चॅप्टरला समजायच्या आधी हे बेसिक्स गोष्टी असणार ज्या महत्त्वाच्या असतात. ठीक आहे. म्हणजे आता आपल्याला समजलं की ॲटम जे असणार तो छोटासा पार्टिकल असणार, कशाचा? मॅटरचा. या ॲटमच्या आतमध्ये न्यूक्लियस असते. न्यूक्लियसच्या आतमध्ये जे पार्टिकल राहतात त्याला आपण न्यूक्लियॉन्स असं म्हणतो. ठीक आहे. आणि न्यूक्लियॉन्स जे असतील ते कोणते असतील? प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन. जो प्रोटॉन असणार याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असणार आणि जो न्यूट्रॉन असणार याच्यावर कोणता चार्ज नसणार, इट इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. आता प्रोटॉन मध्ये एक न्यूट्रल पार्ट आहे आणि एक पॉझिटिव्ह पार्ट आहे. न्यूट्रल पार्टचा काही इफेक्ट नाही होणार, पण पॉझिटिव्ह पार्ट त्याच्यात प्रेझेंट आहे, त्याच्यामुळे जो न्यूक्लियस असणार तो कसा असणार भाऊ? पॉझिटिव्हली चार्ज असणार. ठीक आहे. न्यूक्लियस इट इज पॉझिटिव्हली चार्ज. का बरं? ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ प्रोटॉन. ठीक आहे. मग जिथं पॉझिटिव्ह चार्ज असणार त्याला, ओके, स्टेबलाइज करण्यासाठी किंवा तो जो ॲटम असणार त्याला इलेक्ट्रिकली न्यूट्रल बनवण्यासाठी कोणता तरी निगेटिव्ह पार्ट सुद्धा असणार.
मग हा निगेटिव्ह पार्ट कोणता असणार तर निगेटिव्ह पार्ट असणार इलेक्ट्रॉन जो न्यूक्लियसच्या बाहेर असणार आणि हे जे इलेक्ट्रॉन असणार वेगवेगळ्या ऑर्बिट मध्ये काय करत असतील फिरत असतील न्यूक्लियसच्या भोवती. ठीक आहे म्हणजे हा जो एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट असणार एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट या एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट मध्ये कोण असणार तर एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट मध्ये असणार इलेक्ट्रॉन. ठीक आहे ई मायनस काय म्हणू आपण याला इलेक्ट्रॉन. ओके आणि हे जे इलेक्ट्रॉन असणार न्यूक्लियसच्या भोवती काय करतील तो फिरतील आहे ना आणि न्यूक्लियसच्या भोवती कशात फिरतील ना कुठेही कशाने फिरतील. क्लियर इलेक्ट्रॉनचा जो जेवढी एनर्जी असणार त्या एनर्जी आहे ना त्याची जेवढी एनर्जी असणार तेवढ्याच एनर्जीनं ओके त्या स्पेस मध्ये काय करतील भोवती फिरतील न्यूक्लियसच्या भोवती. ओके आणि जिथं फिरतील आहे ना ती जी काही स्फेरिकल पाथ असणार उसको हम लोग क्या बोलेंगे त्याला काय म्हणू आपण ऑर्बिट असतो. ठीक आहे म्हणजे इलेक्ट्रॉन जे असतील ते वेगवेगळ्या ऑर्बिट मध्ये न्यूक्लियसच्या भोवती फिरत असतात. ठीक आहे नंतर आपण ऑर्बिट काय असणार ऑर्बिटल काय असणार हळूहळू समजू. सध्या आपण ऑर्बिट असतो ऑर्बिट म्हणजे काय असणार ओके न्यूक्लियसच्या भोवतीची ओके न्यूक्लियसच्या भोवती इलेक्ट्रॉन जे स्फेरिकल मॅनरनं फिरतात ओके स्फेरिकल जे काही फिरतात त्याला काय म्हणू आपण दॅट इज कॉल्ड दी ऑर्बिट. त्याला काय म्हणू आपण ऑर्बिट असतो. ठीक आहे KLMN दॅट आर दी ऑर्बिट्स है ना ते काय असणार ऑर्बिट्स असणार. ठीक आहे ओके म्हणजे न्यूक्लियस मध्ये असणार काय प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स ओके आणि एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट मध्ये काय असणार इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन जे असतील त्याच्या ऑर्बिट मध्ये काय करत असतील न्यूक्लियसच्या भोवती फिरत असतील. ठीक आहे सर्वांना समजलं. सो दिस इज स्ट्रक्चर ऑफ ऍटम है ना हे काय सर्व ऍटमचे एक बेसिक स्ट्रक्चर असणार. आता याची डिस्कवरी कशी झाली बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण समोर पाहणार आहोत. आधी आपण या बेसिक गोष्टी पाहू. क्लिअर आहे ना बेसिकच्या बेसिक गोष्टी पाहू. ठीक आहे का बरं कारण ह्या गोष्टी माहित असणं आवश्यक आहे ना जोपर्यंत ह्या गोष्टी माहित नाही होतील तोपर्यंत समोरचा टॉपिक जो आहे तो आपल्याला समजणार. ठीक आहे समोर जो इथे ऍटम आपल्याला समजला न्यूक्लियस समजला एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट सुद्धा समजला. ओके समोर जो आता ओके दुसरी महत्त्वाची गोष्ट हा जो ऍटम असणार हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल असणार म्हणजे याच्यावर ना कोणता पॉझिटिव्ह चार्ज असणार ना निगेटिव्ह चार्ज असणार. आता पॉझिटिव्ह नाही निगेटिव्ह चार्ज नाही याचा अर्थ काय असणार जेवढे न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन असतील म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल असतील तेवढेच एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट मध्ये काय असेल इलेक्ट्रॉन असतील. ठीक आहे म्हणजे कोणताही ऍटम असणार याच्यात प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या कशी असणार एकसारखी असणार. कोणत्याही न्यूट्रल ऍटम मध्ये प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या कशी असणार एकसारखी असणार म्हणून तो इलेक्ट्रिकली काय असतो न्यूट्रल असतो. ठीक आहे म्हणजे त्याच्यावर कोणता चार्ज नसतो किंवा ओके त्याच्यावर कोणता चार्ज नसतो. इट इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. व्हाय इट इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल बिकॉज वी नो दॅट इन द न्यूक्लियस नंबर ऑफ प्रोटॉन अँड इन द ऑर्बिट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन विल बी सेम. त्याच्यामुळे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जची संख्या एकसारखी आहे चार्ज एकसारखा आहे पण ओके मॅग्नेटिक एकसारखा आहे पण ओके जे साइन्स असणार क्लिअर ओके ते कसे असणार ओके डायरेक्शन असणार. डायरेक्शन म्हटल्यापेक्षा असं म्हणू आपण की जे चार्जेस असणार ते कसे असतील अपोजिट असतील. एकावर पॉझिटिव्ह चार्ज असणार दुसरा निगेटिव्ह चार्ज असणार. मॅग्नेट्यूड एकसारखा आहे ओके पण चार्ज कसे असणार तो डिफरंट असणार. त्याच्यामुळे दोन्ही चार्जेस काय करतील एकमेकाला कॅन्सल करतील अँड देअरफॉर द न्यूक्लियस बिकम्स इलेक्ट्रिकली न्यूट्रल. न्यूक्लियस जो असणार तो कसा असणार इलेक्ट्रिकली न्यूट्रल असणार. ठीक आहे समोर चालू ओके आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी ऍटमच्या संदर्भात कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी असतात. ओके लेट अस डिस्कस द इम्पॉर्टंट थिंग्स अबाउट द ऍटम है ना. आता ऍटमच्या कोणत्या कॅरेक्टरिस्टिक्स असणार सर्वात पहिले ऍटॉमिक नंबर. ऍटॉमिक नंबर आता ऍटॉमिक नंबर कशाला म्हणतो आपण. ठीक आहे ओके व्हॉट इज द ऍटॉमिक नंबर. ऍटॉमिक नंबर कशाला म्हणतो आपण सिंपलची गोष्ट आहे कोणत्याही न्यूट्रल ऍटम मध्ये असलेल्या प्रोटॉनची किंवा इलेक्ट्रॉनची संख्या कोणत्याही न्यूट्रल ऍटम मध्ये असलेल्या प्रोटॉनची किंवा इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजेच काय असणार त्याचा ऍटॉमिक नंबर. जसं फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ ओके उदाहरणार्थ आपण काय घेऊ हायड्रोजन. ओके हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबर 1 आहे. ओके याचा अर्थ काय असणार याचा अर्थ असा असणार की याचा जो की न्यूक्लियस असणार या न्यूक्लियस मध्ये एक प्रोटॉन असणार आणि एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट मध्ये काय असणार तो एक इलेक्ट्रॉन असणार. ठीक आहे ऍटॉमिक नंबर 1 काय रिप्रेझेंट करते इट कंटेन्स द वन प्रोटॉन इन द न्यूक्लियस अँड वन इलेक्ट्रॉन इन द ऑर्बिट. ऑर्बिट मध्ये एक इलेक्ट्रॉन फिरून राहिला आणि जो न्यूक्लियस असणार त्या न्यूक्लियस मध्ये काय असणार एक प्रोटॉन प्रेझेंट असणार. क्लिअर आहे ना हे काय रिप्रेझेंट करते त्याचा ऍटॉमिक नंबर. सर्वांना समजलं. जसं मी कार्बन घेतो आहे ना कार्बनचा ऍटॉमिक नंबर किती असणार 6. ओके 6 असणार याचा अर्थ काय असणार याचा अर्थ असणार की कार्बन मध्ये 6 प्रोटॉन असतील आणि 6 काय असतील इलेक्ट्रॉन असतील. न्यूक्लियस मध्ये 6 प्रोटॉन असतील आणि न्यूक्लियसच्या बाहेर इलेक्ट्रॉन जे असतील त्याची संख्या किती असणार 6 असणार. क्लिअर म्हणजे ऍटॉमिक नंबर काय असणार ऍटॉमिक नंबर सिंपली काही नसणार तर फक्त एकच गोष्ट असणार कोणती ती म्हणजे ओके जर न्यूट्रल ऍटम असेल तर त्याच्या न्यूक्लियस मध्ये असलेल्या प्रोटॉनची संख्या किंवा इलेक्ट्रॉनची संख्या. कोणत्याही न्यूट्रल ऍटम मध्ये असलेल्या प्रोटॉनची किंवा इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे काय असणार त्याचा ऍटॉमिक नंबर. ठीक आहे आणि आपल्याला माहित आहे
ओके, आपण 10वीतून जस्ट आलेलो आहोत किंवा 10वीची एक्झाम दिलेली आहे, क्लिअर. त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की ॲटॉमिक नंबर, ओके, याच्या बेसिसवर काय केलेलं आहे किंवा जो ॲटॉमिक नंबर असणार आहे ना, या ॲटॉमिक नंबरनुसार आपण एलिमेंटची अरेंजमेंट केली आणि एक मोठा पिरियडिक टेबल बनवला. ठीक आहे, ज्याला आपण मॉडर्न पिरियडिक टेबल असं सुद्धा म्हणतो. हळूहळू आपण त्या टॉपिककडे जाणार आहोत, क्लिअर. पण आधी आपल्याला समजायला पाहिजे की ॲटॉमिक नंबर काय असतात. ठीक आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला समजायला पाहिजे ती म्हणजे कोणती असणार, ॲटॉमिक मास नंबर. आता इथे ॲटॉमिक नंबर समजले, बट व्हॉट इज द ॲटॉमिक मास नंबर. आता ॲटॉमिक मास नंबर कशाला म्हणतात, क्लिअर. ॲटॉमिक नंबर म्हणजे काय असणार, नंबर ऑफ प्रोटॉन्स और इलेक्ट्रॉन इन अ न्यूट्रल ॲटम. कोणत्याही न्यूट्रल ॲटम मध्ये प्रोटॉनची किंवा इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे काय असणार, ॲटॉमिक नंबर. ओके, नेक्स्ट दॅट इज ॲटॉमिक मास नंबर. सो व्हॉट इज द ॲटॉमिक मास नंबर. ॲटॉमिक मास नंबर कशाला म्हणतो आपण, ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय असणार, न्यूक्लियस मध्ये असलेल्या न्यूट्रॉनचे प्लस प्रोटॉनची ऍडिशन. प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन, क्लिअर. म्हणजे न्यूक्लियस मध्ये किती प्रोटॉन असणार आहे ना, आणि त्याच्यानंतर किती न्यूट्रॉन असणार, याची जी ऍडिशन असणार त्याला काय म्हणतो आपण, ॲटॉमिक मास नंबर. जसे की उदाहरणार्थ, ओके, कोणता असणार आपलं, कार्बन. कार्बन मध्ये काय असणार, कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 असणार आणि ॲटॉमिक मास नंबर काय असणार, 12 असणार. याचा अर्थ काय असणार, याचा अर्थ कार्बन मध्ये 6 प्रोटॉन आहेत, कारण याचा ॲटॉमिक नंबर 6 आहे. न्यूक्लियस मध्ये 6 प्रोटॉन आहेत आणि मग राहिलेले 6 काय असतील, ओके, न्यूट्रॉन असतील. 6 प्रोटॉन प्लस 6 न्यूट्रॉन इज इक्वल टू 12. देयरफॉर द ॲटॉमिक मास नंबर ऑफ कार्बन विल बी 12. त्याच्यामुळे कार्बनचा ॲटॉमिक मास नंबर काय असणार, 12 असणार. आणि रिमेंबर है ना, हा जो काही ॲटॉमिक मास नंबर असणार हा नेहमी बदलत राहतो. का बरं, कारण न्यूट्रॉनची संख्या कशी असणार, व्हेरिएबल असणार. न्यूट्रॉनची संख्या प्रत्येक वेळेस काय होणार, कमी जास्त होणार. त्याच्यामुळे हा जो काही ॲटॉमिक मास नंबर असणार प्रत्येक वेळेस काय होणार, चेंज होणार. समजलं. कारण प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या न्यूट्रल ॲटम मध्ये एकसारखी असते. का बरं, कारण जर तसं कमी जास्त जर चार्जेस झाले तर व्हॉट विल बी हॅपन्स, किंवा कमी जास्त प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या जर झाली तर काय होणार, ओके, एक तर ॲटमवर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज तयार होणार. म्हणजेच काय, एक तर तो कॅटायन बनणार किंवा एनायन बनणार. क्लिअर. आणि आपल्याला माहित आहे ॲटम जो असणार तो जनरली कसा असणार, तो न्यूट्रल असणार. म्हणून प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या एकसारखी असणार. ॲटॉमिक मास नंबर चेंज होणार कशामुळे, ड्यू टू द व्हेरिएशन इन द नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. कारण न्यूट्रॉन मध्ये काय होणार, किंवा न्यूट्रॉनची संख्या काय होणार, प्रत्येक वेळेस बदलत राहणार. म्हणून ॲटॉमिक मास नंबर प्रत्येक वेळेस काय होणार, बदलत राहणार. ॲटॉमिक नंबर आपल्याला समजलं, ॲटॉमिक मास नंबर आपल्याला समजलं. क्लिअर आहे ना. एक थोडीशी टर्म आपण समजून घेऊ, दॅट इज आयसोटोप आणि आयसोबार. आता आयसोटोप कशाने म्हणतो आपण, हा महत्त्वाची गोष्ट, ॲटॉमिक मास नंबरच्या संदर्भात हायड्रोजन एक असा ॲटम असणार त्याचा ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर सुद्धा काय असणार, एकच असणार. ओके, का बरं, कारण यामध्ये एकच प्रोटॉन आणि एकच इलेक्ट्रॉन आहे. हा एकुलता एक ॲटम असा असणार की ज्याच्याजवळ न्यूट्रॉन नाही आहे. ओके, दिस क्वेश्चन विल बी आस्क्ड इन द एक्झामिनेशन मध्ये याच्या आधी कधीतरी विचारलं. ठीक आहे, कोणत्या एक्झाम मध्ये विचारलं आय डू नॉट नो, बट दिस विल बी आस्क्ड इन द एक्झामिनेशन. पण एक्झामिनेशन मध्ये हा विचारलं. ठीक आहे, हायड्रोजन विल बी द सिंगल एलिमेंट इन द होल पिरियोडिक टेबल हॅविंग द वन प्रोटॉन अँड वन इलेक्ट्रॉन. इट डू नॉट हॅव द न्यूट्रॉन. याच्याजवळ न्यूट्रॉनच नाही आहे, म्हणून त्याचा ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर काय असतो, एकच असतो. ठीक आहे, ओके, समोर जाऊ. नेक्स्ट टर्म जी आपल्याला समजायची असणार, आयसोटोप आणि आयसोबार. सो व्हॉट इज द आयसोटोप अँड व्हॉट आर द आयसोबार. आयसोटोप कशाला म्हणतो, ओके, याचा एक्झाम्पल घेऊ आपण. हायड्रोजन 11, हायड्रोजन 12 आणि हायड्रोजन 13. सी, प्रत्येकाचा ॲटॉमिक नंबर कसा असणार, एकसारखा असणार, पण ॲटॉमिक मास नंबर कसा आहे, डिफरंट. मग असे ॲटम, क्लिअर, ओके, एकाच एलिमेंटचे असे ॲटम की ज्याचा ॲटॉमिक नंबर कसा असणार, एकसारखा असणार, पण ॲटॉमिक मास नंबर कसा असणार, वेगळा असणार. ओके, त्याला काय म्हणतो आपण, आयसोटोप. म्हणजे हायड्रोजनचे किती आयसोटोप आहेत, 3. क्लिअर, हायड्रोजन, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम. ठीक आहे, सो दीज आर द आयसोटोप्स ऑफ हायड्रोजन. हे काय असतील, हायड्रोजनचे आयसोटोप असतील. क्लिअर, म्हणजे हायड्रोजन आयसोटोप कोणाला म्हणू आपण, atoms of the same element having same atomic number but different atomic masses or different atomic mass number, it is called the isotope. ओके, एकाच एलिमेंटचे वेगवेगळे ॲटम की ज्याचा ॲटॉमिक नंबर एकसारखा असणार पण ॲटॉमिक मास नंबर वेगळा असणार, त्याला काय म्हणू आपण, आयसोटोप असणार. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट असणार आयसोबार. आता आयसोबार कशाला म्हणू, ठीक आहे, आयसोबार कशाला म्हणू आपण, एक्झाम्पल घेऊ. ओके, पोटॅशियम ॲटॉमिक नंबर 90. ओके, कॅल्शियम ॲटॉमिक नंबर 20. ओके, पोटॅशियम ॲटॉमिक मास नंबर 40. कॅल्शियम ॲटॉमिक मास नंबर 40. सिरियस, पोटॅशियम आणि कॅल्शियम ॲटॉमिक नंबर असणार 19 आणि 20, पण याचा ॲटॉमिक मास किती असणार, एकसारखं असणार, 40. मग आयसोबार कोणाला म्हणू आपण, क्लिअर, आयसोबार कोणाला म्हणू आपण, असे ॲटम की ज्याचा ॲटॉमिक नंबर वेगळा असणार पण ॲटॉमिक मास कसं असणार, एकसारखं असणार, त्याला काय म्हणू आपण, आयसोबार असणार. ठीक आहे, सो दॅट इज कॉल्ड एज द आयसोबार. याला काय म्हणू आपण, आयसोबार असणार. ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट द रिलेटेड, दिस इज ऑल अबाउट द
रिलेटेड विथ द ॲटम. ह्या ॲटमच्या संदर्भात आपण बऱ्याचशा गोष्टी पाहिलेल्या आहेत. समोरच्या लेक्चरमध्ये आपण इम्पॉर्टंट टॉपिक कव्हर करू, स्ट्रक्चर ऑफ ॲटम. ठीक आहे, ॲटमचं स्ट्रक्चर कसं असणार आणि हळूहळू त्या चॅप्टरच्या इकडे आपण वळू. ठीक आहे, का बरं? कारण त्या चॅप्टरला समजायच्या आधी ह्या गोष्टी समजणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे, ओके. सो थँक्यू. दिस इज दर्शन सर फ्रॉम श्री कोचिंग क्लासेस. ओके. आणि ज्या विद्यार्थ्यांना नीट JEE आणि CETची प्रिपरेशन करायची असेल, कारण 2023ची तर बॅच आता ओके 2023ची एक्झाम तर आता होणार आहे, पण ओके जे जस्ट 10वीतून पास आउट ज्यांनी जस्ट 10वीची एक्झाम दिलेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आपण नवीन बॅच 15 मे पासून स्टार्ट करत आहोत. त्याच्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांनी ओके नीट JEE किंवा CETची प्रिपरेशन करायची आहे त्या विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशन ओपन झालेले आहे, कारण या वर्षीपासून आपण 70 स्टुडंटचीच बॅच घेणार आहोत, ज्याच्यामध्ये 35 स्टुडंट मेडिकलसाठी आणि 35 स्टुडंट इंजिनिअरिंगसाठी आपण घेणार आहोत. ठीक आहे, त्याच्यामुळे शक्य होईल तेवढा लवकर रजिस्ट्रेशन करा. ओके, अँड थँक्यू फॉर दिस. जर लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.